नमस्कार, आपण पाहता न्यूज मराठी. आपल्यासोबत आहे मराठा आंदोलक विदुर भाऊ लांगडे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? मराठा समाज आरक्षण आंदोलनातील मुख्य मागण्या काय होत्या? बघा, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मुख्य मागण्या जवळपास ह्या 2.5 वर्षामध्ये प्रत्येक वेळी मागण्या बदलत गेलेत. मागण्या कशा बदलत गेल्या, मग शेवटी ज्यावेळेस मनोज जरांगे याला शिवनेरीच्या पायथ्याची कपाळावरची माती लावली, तर ती माती लावली होती, ती माती सरसगट आणि सगळेश्वरीसाठी लावली होती. ह्या मागण्या होत्या समाजाच्या आरक्षणासंदर्भात. पण ज्यावेळी तिथं उपोषण सोडण्याचा वेळ आला, त्यावेळेस मनोज जरांगे यांना सरकारनं एक कागदाची पुटुळी दिली, JRची. की JR म्हणजे मग हैदराबाद गॅजेटचा JR असेल किंवा मग सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंट असेल, हे JR हे जे गॅजेट आहे घटनाबाह्य आहे, हे कालबाह्य आहे. याच्यातून आरक्षण मिळत नसतं, त्याच्यासाठी मागासवर्ग आयोगाचेच अहवाल लागत आहेत. असे JR सरकार 50-50 रोजचे काढतोय. त्याच्यामुळे JRला महत्त्व नाही. हे JR काय ॲक्सेप्ट होतं सुप्रीम कोर्टामध्ये. त्या दिवशी मग हैदराबाद गॅजेटचा JR दिला. त्या JRनुसार हे माझ्याकडे तक्ता आहे पूर्ण. त्या JRनुसार आत्तापर्यंत, त्या JRनुसार नाही, म्हणजे 2.5 वर्षात शिंदे समितीच्या DPR किंवा अभिलेख तपासणीनुसार मराठवाड्यामध्ये 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. 179. आणि मग त्या JRनुसार काय मिळालं, तर त्या JRनुसार काहीच मिळालेलं नाही. कारण JRनुसार काही मिळणार नाही. कारण एका जातीला जात प्रमाणपत्र काढण्याचे काही एका जातीपुरते निकष किंवा नियम बदलत नसते. सुप्रीम कोर्टाचे जे नियम आहेत, निकष आहेत, आणि पुन्हा 2001चा कायदा, 2001चा JR, त्याच्यानंतर 2023चा JR अपडेट करून जे हे काढायचे आपल्याला प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत त्यानुसार, आणि सुप्रीम कोर्टाचे जात प्रमाणपत्र काढण्याचे नियम आणि निकष यानुसारच हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. हैदराबाद गॅजेटचे JRच्या याच्यानुसार निघालेले नाहीत प्रमाणपत्रे. पुन्हा तुम्ही मंत्री विखे पाटील यांना घेराव घालत JR फाडला होता, तर त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे प्रमाणपत्र आहे. तुम्हाला हे तक्ता आहे, हे बघा, ह्या तक्ता आहे, हे बघा तक्ता आहे. हे प्रशासनाचा तक्ता आहे, माझा तक्ता नाही. त्याचं कारण असं आहे की उपसमिती कशासाठी नेमली, की मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून. तर मराठा समाजानं JR म्हणण्यापेक्षा कुठंतरी एखाद्या त्याचं मराठा समाजासाठी एक मराठा समाजाचे जे दुर्लक्षित घटक आहे, समजा जे वंचित आहेत, जे उपेक्षित आहेत आणि जे गरजवंत आहेत, अशासाठी एक समिती नेमण्यापेक्षा अशासाठी समाजानं एखादं महामंडळ स्थापन करावं वेगळं, म्हणजे जे फीस भरू शकत नाही वगैरे. कारण ह्या आरक्षणातून काही मिळणार नाही. ऑलरेडी 400 जाती आहे OBCमध्ये, आणि त्याच्यात मराठा समाज घुसवायचा म्हणल्यावर वाट्याला काय येणार, हा लय मोठा प्रश्न आहे. आणि पुन्हा दुसरं की जे EWS आरक्षण आहे, EWSचा जो मराठवाड्यामध्ये 70% मराठा समाज हा फायदा घेत होता महाराष्ट्रात एकूण. कारण मराठवाडा अख्खा ओपनमध्ये होता, त्याच्यात विदर्भात मराठा समाजाचा EWSमधून फायदा घेण्याचा प्रश्नच नाही. कारण सरसकट विदर्भात OBC आहे. मग मराठवाड्याला EWSचा फायदा हा 70% होत होता. त्यामुळं नुकसान हे EWSमुळे आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तरुणांचं नुकसान झालेलं आहे. तर आता विखे पाटील म्हणतात की 48 लाख नोंदी आहे, आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की 58 लाख नोंदी. यावर तुमचं मत काय? हे बघा, 48 लाख नोंदी आणि 58 लाख नोंदी याच्यामध्ये 10 लाखाचा तफावत आहे. आता 48 असतील किंवा 58 लाख असतील, विखे पाटलांना विनंती आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा थोडी फेकजोक बंद करावं. कारण विखे पाटलांना आम्ही भविष्यातले मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात बघतोय, आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भविष्यातले पंतप्रधान पदाच्या स्वरूपात आम्ही बघतो त्यांना. पण त्यांनी मराठा समाजासमोर असे हे जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाची आणि OBCची दिशाभूल करू नये. कारण तुम्ही जे 58 लाख आणि 48 लाख ज्या नोंदी आहेत, त्या नोंदी म्हणजे त्याच्यातल्या 25 लाख नोंदी ह्या विदर्भातल्या आहेत. त्याचं श्रेय, त्याची पुण्याई भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची आहे. पुन्हा त्याच्यात पुणे विभागात 6-7-8 लाख नोंदी आहे. त्याच्यात कोकण विभागात ऑलरेडी कुणबीमध्ये, ओरिजिनल कुणबीमध्ये, खानदेशात कुणबीमध्ये आहे. मग तुम्ही जे 58 लाख आणि 48 लाख नोंदी जे फेकिता ना, त्या नोंदी नाही, ह्या नोंदी आहेत. त्या नोंदी किती आहे हे तुम्हाला आकडेवारी सांगतो.
एकूण नोंदीची संख्या 49,059 नोंदी आहे. अच्छा. 49,059 नोंदी आहे एकूण. त्याच्यामुळं ह्या मराठवाड्यात मिळालेल्या नोंदी त्या. मराठवाडा. हां, मग 48 लाख नोंदी आणि 12 लाख प्रमाणपत्र, 58 लाख नोंदी, या साऱ्या फेक जोक आकडे उपसमितीचे अध्यक्ष माननीय तुम्ही आत्तापर्यंत वर्षभरातले मनोज जरांगे यांचे वक्तव्य तपासा की मनोज जरांगे म्हणले 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले. मनोज जरांगे साहेब, तुम्ही जरा आकडे फेकायचे बी मर्यादा असते हो. 3 कोटी मराठे आरक्षणात गेले घेऊन सांगा बरं प्रेस. 3 कोटी मराठे आरक्षणात कुठे गेले? तर हिंमत असेल तर प्रेस घेऊन सांगा कोणते 3 कोटी मराठे तुम्ही आरक्षणात घातले. तर काही फेकीत आपलं समाजाची दिशाभूल करता तुम्ही. आणि 3 कोटी मराठे आणि 58 लाख आरक्षण नोंदीतून गेले. अहो, ते पंजाबराव देशमुखाचं स्त्री आहे ते 25 लाख नोंदीचं, आणि तुम्ही फेकीता काही व्याकडे. अहो 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले मराठवाड्यामध्ये. 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले. आणि कोणते 3 कोटी आकडे? 3 लाख बी पूर्ण झाले नाही आणखीन, आणि तुम्ही 3 कोटी म्हणा लागले. फेकाची मर्यादा असते काही ना काहीतरी. 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले, कवर फेकीता बस झालं ना. सर, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा समाज एकत्र आला, असं यावर तुमचं मत काय? हे बघा, मनोज जरांगे पाटील यांनी एक तर ते शिवनेरीची जी कपाळावर माती लावली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या कपाळाच्या पायात त्याची माती लावली ती. त्या मातीचं एक तर त्यांनी विटंबना केली. विटंबना का केली? कारण सरसगड आणि सगळे सोयरीसाठी ते गेले तिथे. सरसगड आणि सगळे सोयरीसाठी तेव्हापासून त्याचा सरसगड आणि सगळे सोयरे गायब झाला. मग आता हैदराबाद गॅजेटमधून कसं काय, कोणत्या पद्धतीने सरसगडमधून जाणार आहे? आणि पुन्हा तुम्ही आत्ता प्रश्न विचारला समाज एकत्र आला. हे बघा, समाज मनोज जरांगे यांच्यामुळं एकत्र आलेला नाही. हे समाजानं डोक्यातून काढावं, तुम्ही साऱ्या मीडियानं डोक्यातून काढावं. समाज हा कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. त्या दुर्दैवी घटनेमुळं एकत्र आलेला आहे समाज. मनोज जरांगेमुळं समाज एकत्र आले नाही. त्या ताईमुळं, त्या ताईला न्याय मिळावा म्हणून समाजाची मागणी होती. मग त्याच्यात नंतर आरक्षणाची मागणी नंतर घुसडण्यात आली, आणि त्यानुसार 16% ESBC देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्या काळामध्ये. आणि तुम्ही म्हणता मनोज जरांगे यांच्यामुळे समाज एकत्र आला, पूर्ण 100% चुकीचं. कारण त्या ताईमुळे समाज एकत्र आला. त्या ताईमुळे 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चामध्ये तेली असेल, साळी असेल, कोळी असेल, मातंग बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, चांभार असतील, लोहार असतील, सुतार असतील, महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या सर्वांनी ह्या मोर्चामध्ये पाणी पाऊच वाटले, या मोर्चामध्ये बिस्लऱ्या वाटल्या, या मोर्चामध्ये खिचडी वाटप केली, या मोर्चामध्ये केळी वाटली, फळं वाटले, नाश्ते खाऊ घातले. अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये ह्या प्रत्येकाचं श्रेय प्रत्येकाने या समाजामध्ये फुल नाही फुलाची पाकळी मदत केली आहे. तेच 58 मोर्चे आणि तोच समाज एकत्र होता, आणि त्या ताईनं समाज एकत्र केला. पण मनोज जरांगे यांना त्या ताईचं बाजारीकरण करायचं होतं, आणि ते बाजारीकरण करून त्यांनी त्या कोपर्डीच्या ताईवर 14 जण एक निष्पाप जे भोळे भाबडे तरुण होते, बाबुराव वाळेकर, गणेश पाटील खुणे, अमोल पाटील खुणे, राजू पाटील दराड यांना हल्ला करायला लावला. आणि हल्ला केल्यानंतर त्यांना 5 वर्ष जेल झाली, 2 वर्ष भोगली, आणि आणखी आता 3 वर्ष भोगायची बाकी आहे. आणि त्यांची जी शिवभा संघटना आहे, रेकॉर्डेड आहे, त्यांनी त्या शिवभा संघटनेच्या आरोपीवर हल्ला करायला लावला आहे. त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, मीडिया रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळं त्यांनी शिवभा नावाचा शब्द त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी शिवभा संघटनेचा शब्द तरी उच्चारला का? मनोज जरांगे यांनी शिवभा नावाचा शब्द तरी उच्चारला का? त्यामुळे मनोज जरांगेमुळे समाज एकत्र आलेला नाही, तो समाज त्या कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे, हे मनोज जरांगे यांना आवर्जून सांगतो. जाता जाता मराठा आरक्षणाबाबत तुम्ही सरकारला काय संदेश देऊ इच्छिता? हे बघा सर, जाता जाता मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय संदेश देऊ इच्छिताल? बघा, माझा सरकारलाही संदेश आहे आणि विशेष करून समाजालाही संदेश आहे की आरक्षण हा मराठा समाजाचा मूळ प्रश्न नाही. मराठा समाजाच काय, महाराष्ट्रभरात देशभरात जेवढे जाती धर्म असतील त्यांचं आरक्षण हा मूळ प्रश्न नाही, मुख्य पर्याय नाही. आरक्षणापेक्षा असे असंख्य प्रश्न आहे की त्याच्यामुळं समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो त्या माध्यमातून. पण आरक्षणामुळंच कल्याण होऊ शकतं फक्त हे मनोज जरांगे यांनी आपल्या महाराष्ट्रात पेरलेलं आहे. कारण EWS जे आरक्षण होतं, EWS 2019पासून लागू झालं आणि सुप्रीम कोर्टानं ते ॲक्सेप्ट केलं. तर EWS लागू झाल्यापासून भारतातल्या बाकीच्या राज्यातले टोटल आंदोलनं बंद झालेले आहेत.
आरक्षण आंदोलन बंद झाले, TWS लागू झाल्यापासून ओपनचे जेवढे समाज आहेत ते जाती धर्म तेवढे ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेमुळे आरक्षण आंदोलन पेटल्या गेलं त्याच्यामुळं आरक्षणामुळं मराठा समाजाचं कल्याण होईल हे एकदम चुकीचं आहे. कारण 2% नोकऱ्या आहेत देशामध्ये किती 2% नोकऱ्या आहे आणि मग या 2% नोकऱ्या म्हणजे 150 कोटी जनता आहे. 150 कोटी जनतेमध्ये 2% नोकऱ्या म्हणजे याच्यात SC ST OBC सर्व आले. मग 2% नोकऱ्या म्हणल्यावर मग मला सांगा 150 कोटी जनतेत 3 कोटी नोकऱ्या व्हायला लागल्या. मग 3 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 147 कोटी जनतेनं काय नोकऱ्यावर विसरून राहायचं का? नाही, नोकऱ्यावर विसरून राहायचं. त्याच्यामुळं सर्व हेच होणार आहे. ते जाऊ द्या, महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या वर आकडा नाही. मग मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठा समाज बहुसंख्य आहे, बहुसंख्य राहणार आणि मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून मानसन्मान होता तो मनोज जरांगे यांनी गमावला. तर महाराष्ट्रातल्या नोकऱ्याचे आकडेवारी सांगतो तुम्हाला मी. महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या आहेत आणि मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठी आहेत आणि 12 कोटी महाराष्ट्रात जनता आहे. मग 6 कोटी मराठ्याला तुम्ही करोडो लेकराबाळाचं कसं कल्याण करताना आरक्षणातून नोकऱ्याच्या माध्यमातून? कारण मी तुमचे 1.5 वर्षातले स्टेटमेंट तपासले, 1,500-2,000 हजार व्हिडिओ कट केले की लेकरं याच्यातूनच कल्याण होणार आहे. माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये सेव्ह येते. तर 18 ते 20 लाख नोकऱ्या, 6 कोटी मराठी आहेत आणि मग ह्या 20 लाख जे आता विद्यमान 20 लाख नोकऱ्या सरकारी त्या सगळ्याला घरी पाठवलं, हाकलून दिलं घरी जाणे का? आणि तिथं आमचे मराठा समाजाचे तरुण पोरं भरिले, मराठा समाजाचे जे युवक भरवले सरकारी नोकऱ्यामध्ये. तर मग बाकी 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? भरले ते 20 लाख नोकऱ्या आपण समजा, बाकीचे दिले घरी काढून. मग 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं? म्हणजे आरक्षणाभोवतीच त्यांनी बाकीचे बेरोजगारीचे विषय संपले, महागाईचे विषय संपले, कर्जमाफीचे विषय संपले, त्याच्यात शेतीमालाच्या भावाचे विषय संपले, पेट्रोल दरवाढ संपली, बेरोजगारीचे विषय संपले. असे विषय संपले की आरक्षणाभोवती आरक्षण भेटलं कीच मला सांगा SC समाजात किती जाती येतात त्यांचं कल्याण झालं का आरक्षणामुळं? ST समाजाचं आळे फाट्यावर तिथं ST समाज आदिवासी बांधव आज रोजीरोटीसाठी रोज आपल्या इळा कुदळी फावडे घेऊन तिथं रोजीरोटीसाठी थांबते, त्याला आरक्षण नाही का? हां, आणि तुम्ही म्हणता OBCचं कल्याण झालं का? आणि तुम्ही म्हणता आरक्षणामुळेच करोडो लेकरं बाळं. त्याच्यामुळं हे थोडं फेकजोग बंद करा. आरक्षण हा काही मूळ प्रश्न नाही आणि मिळालंच पाहिजे. आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आरक्षण हे गरजेचं आहे, पण आरक्षण हा श्वास नाही. जे की बाकीच्या समाजाचं दाखवून द्या किती लोक STचं किती कल्याण झालं, OBCचं किती कल्याण झालं, VGNT किती कल्याण झालं, SC समाजातलं किती लोकांचं कल्याण झालं आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते दाखवून द्या. हे होते आपले मराठा आंदोलक विदुर सर लगाडे. न्यूज 24 प्रवीण खरात, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.